नमस्कार मित्र हो, तुम्हाला वाटेल की विकास नक्की काय करता येते ही प्लॅस्टिकची पिशवी घेऊन. तर मला सांगताना आनंद वाटतो की आपल्या दिव्यांग कला विकास केंद्राच्या माध्यमातून आपली बौद्धिक अक्षम म्हणजेच मतिमंद दिव्यांग मुलांना घेऊन आपण पंढरपूर पायी वारीला जात असतो. आणि गेल्या वर्षी मी पांडुरंगाचा वेश परिधान केला होता आणि त्याची बातमी ABP माझ्यावर इतकी झळकली की मला असं वाटलं की का नाही आपण प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळा उपक्रम करावा. अर्थात कुठलीही प्रसिद्धी नाही किंवा कुठला असा ठराविक हेतू नाही आहे, परंतु आज इकडे मुंबईला चाललो होतो आणि पाहिलं की इथे काही आदिवासी लोक जे आपल्या जो रानमेवा आहे किंवा रानफळं आहेत तर ते आणून विकत असतात. ते त्यांच्या पद्धतीने त्यांचा व्यवसाय करतात. मला आवडतं इथे आल्यानंतर प्रत्येक वेळी त्यांच्याकडनं काही जांभळ असेल किंवा मी गेल्या आठवड्यात आवळ्याचा व्हिडिओ टाकला होता, ज्याला लोक आळू म्हणतात. आपण आमच्या इकडे जुन्नर भागात घाटावरती आम्ही त्याला आळू म्हणतो, सॉरी आवळा म्हणतो. तर त्या आवळ्याचा व्हिडिओ टाकला आणि त्यातही बऱ्याच लोकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. म्हणून मला असं वाटलं की आज इथे आपण जी लोक इथे काही जांभळं खातात आणि त्याच्या बिया फुंकून टाकतात तर त्या मी बिया जमा करतो आहे. कारण खूप साऱ्या बिया आहेत इथे, तर मला असं वाटलं की या बिया टाकाव्या आणि मग याचे आम्ही सीड बॉल तयार करणार आहोत. आता सगळं प्रेरणास्थान म्हणजे आपल्या जुन्नर तालुक्याचे आदरणीय रमेशजी खरमाळे साहेब, तर त्यांच्या प्रेरणेतून हा एक छोटासा उपक्रम मी हाती घेतलेला आहे. म्हणजे ह्या झाडांच्या बिया मी जमा करतो आहे आणि त्याचे आम्ही सीड बॉल करणार आहोत. आणि जे पंढरपूर वारीला जाताना ज्या रोडवर आम्ही थोडे ते सीड बॉल विठ्ठल नाम लिहून, म्हणजे प्रत्येक सीड बॉलवर आम्ही विठ्ठलाचं नाव लिहिणार आहे आणि ते विठ्ठलाचं नाव घेऊन आम्ही ती झाडे टाकणार आहे. हे तू काहीच ते पण चांगलं वाटतं, छान वाटतं, म्हणून थोडासा हा उपक्रम हाती घेतलेला आहे. मुलं पण बऱ्यापैकी बिया जमा करत आहेत आणि मलाही असं वाटलं की याच्यापेक्षा चांगलं ठिकाण बिया जमा करण्याचं नसावं. तर चला बिया गोळा करते, कारण गाडी आमची निघणार आहे. धन्यवाद.